विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. म्हणजे हे एक्झाम्पल 9 नंबरचं जे आता माझ्या बुकलेटला जे दिलेलं आहे आपण ते आता शिकणार आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. म्हणजे कसं आहे तुम्हाला नंतर मग ते आपण सोडूया. त्यामध्ये दिलेला सगळ्यात शेवटी खाली आपल्याला कोणती मेथड काढायची आहे म्हणून यील्ड मेथड आहे ना, नेट असेट मेथड आणि यील्ड मेथड. नेट असेट मेथड आणि यील्ड मेथड हे लक्षात ठेवायचं. त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट लिमिटेड कंपनी म्हणून सांगितलेलं आहे. तर ह्या असेट दिलेल्या आपल्याला काय दिलेल्या आहेत, ह्या असेट. आणि या बाजूला काय आहे, लॅबिलिटी. त्यामध्ये लॅबिलिटीमध्ये डेबिंचर्स येणार, करंट लॅबिलिटी येणार आहे की नाही. आणि खाली दिलेलं आपल्याला हे बघा 51,600, 52,000 आणि त्यानंतर 51,650 हे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटचं आहे. म्हणजे यील्ड मेथडमध्ये हे अमाऊंट येते. आणि हे 20% जनरल रिझर्व्ह सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, 20% जनरल रिझर्व्ह. ते एपी मधून मायनस करायचं. कुठे मायनस करायचं, एपी मधून मायनस करायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि असेट मधून हे लॅबिलिटी काय करावं लागते, मायनस. असेट मधून लॅबिलिटी मायनस करायचं, नेट असेट मिळेल. तर मग आपण आता पहिले सुरुवातीला पहिली मेथड शिकूया. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. परेलकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण शिकत आहे बीकॉम 4 सेमला कॉर्पोरेट अकाउंट व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. कॉर्पोरेट अकाउंट व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याला जे मी तुम्हाला गणित दाखवलेलं आहे त्या गणिताकडे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल तर तुम्ही लक्ष दे जा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की बा 90 आपल्याला असेट मधून लॅबिलिटी मायनस करायची. काय करायची, असेट मधून लॅबिलिटी मायनस करायची विद्यार्थी मित्रांनो. तर असेट कोणकोणते आहे, फिक्स असेट आहे ना, फिक्स असेट आहे, करंट असेट आहे आणि गुडविल आहे. फिक्स असेट आहे, करंट असेट आहे आणि गुडविल आहे. हे असेट आपण लिहूया पहिले. त्याच्यामधून हे बघा हे डेबिंचर्स आणि हे मायनस करूया. तर पहा फिक्स असेट किती दिलेले आहे आपल्याला, तर सॉरी फिक्स असेट तर ऍडजस्टमेंटमध्ये दिलेली असेल तर ऍडजस्टमेंटला अमाऊंट घ्यावं लागतात. कशाचे अमाऊंट घ्यावं लागतात तुम्हाला, ऍडजस्टमेंटच्या. 5 lakhs आहे, इथं 5,50,000 आहे, तर ही अमाऊंट घ्यावं लागेल. त्यानंतर करंट असेट नाही आहे, त्यानंतर 50,000 दिलेलं आहे. म्हणजे गुडविल दिलेलं 40,000, इथं दिलेलं आहे 50,000. तर आपल्याला 50,000 अमाऊंट घ्यावं लागेल. मी सांगितलं तुम्हाला, आता लक्ष दे जा. तर फिक्स असेट दाखवायची आपल्याला 5,50,000. 5 लाख किती, 50,000. करंट असेट आहे तुमची, करंट असेट दिलेली आपल्याला 2 lakhs. किती दिलेली आहे त्यांनी, 2 lakhs. गुडविल दिलेली आपल्याला, त्यानंतर 50,000. या प्रकारे तुम्ही काय करायचा, ड्रॉ करून घ्यायचा. नेट ॲसेट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट या प्रकारे आखणी करायची. वरती हेडिंग घ्यायचं, इन द बुक्स ऑफ लिमिटेड कंपनी. जे काही कंपनीचं नाव असेल XYZ त्या कंपनीचं नाव, नेट ॲसेट मेथड, पर्टिक्युलर अमाऊंट असेट लिहायच्या. असेट मधून त्या असेटची बेरीज करायची, त्या असेटला नाव द्यायचं. टोटल जे असेट असेल त्याला नाव द्यायचं आहे तुम्हाला. यांची बेरीज केल्यानंतर ती येणार आहे 8 lakhs. किती येणार आहे ती, 8 lakhs. नंतर मग आता खाली लिहायचं एक्सटर्नल लॅबिलिटी. काय लिहायचं आहे तुम्हाला, एक्सटर्नल लॅबिलिटी. एक्सटर्नल लॅबिलिटी मध्ये डेबिंचर्स आणि करंट लॅबिलिटी. डेबिंचर्स आणि करंट लॅबिलिटी. तर डेबिंचर्स बघूया आपण. 1 lakhs डेबिंचर्स किती आहे, 1 lakhs. त्याच्यावरती इंटरेस्ट वगैरे दिलेलं असेल तर घ्यायचं. करंट लॅबिलिटी किती आहे, करंट लॅबिलिटी 1,30,000. 1 lakh किती, 30,000. यांची सुद्धा ऍडिशनल करा, 2,30,000. मग आता ही मायनस केल्यावर ही किती येणार, 5,70,000. 5 लाख किती येणार, 70,000. त्याला नाव द्यायचं टोटल नेट असेट. असेट मधून लॅबिलिटी मायनस, असेट मधून लॅबिलिटी मायनस, असेट मधून लॅबिलिटी मायनस, असेट मधून लॅबिलिटी मायनस करायची. काय करायची आहे ती, मायनस. मग मायनस केल्यावर त्याला नाव द्यायचं टोटल नेट असेट. मग आपली टोटल नेट असेट किती आलेली आहे, 5,70,000. इक्विटी शेअर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स म्हणजे इश्यू ऑफ शेअरची जे किमती असतात त्या किमती काढण्यासाठी व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स तयार करत असतात विद्यार्थी मित्रांनो. पहा नेट असेट मेथड NA इज इक्वल टू, मी ड्रॉ केलेले आहेत फॉर्म्युले. नेट असेट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नेट असेट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कोणते, तर हे तुम्ही समजून घ्या. आता या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे की 4 lakhs. किती दिलेले आहेत त्यांनी, 4 lakhs आहे ना. याला इथं 10 each आहेत. किती each आहेत, 10 each. हे 4 lakhs आहेत, त्यानंतर 10 each आहेत. तर याचं डिवायडेशन करायचं. इथं आहेत का किंमत, नाही आहे. बघा आता या खालच्या या गणितामध्ये तुम्हाला सांगतो मी, 1,50,000 आहे. म्हणजे इथं किंमत दिलेला 15,000 आहे ना. 10 each, 15,000 इंटू करायचं 1,50,000. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन केलं दोघांचं, हे अमाऊंट मिळाली म्हणजे कॅपिटल मिळालं आपल्याला.
आता इथं आहे का? नाही आहे, त्यामुळे यांचं डिवायडेशन करायचं, म्हणजेच 40,000 येणार. किती येणार आहे ते? 40,000. मग नेट ॲसेट दाखवायचे आपल्याला. काय दाखवायचे ते? नेट असेट. नेट ॲसेट किती येणार आहे? नेट ॲसेट किती आपली? 5,70,000. 5 लाख किती आहे? 70,000. त्याला नेट असेट 40,000 NA. हे 40,000 म्हणजे 4 lakhs डिवायडेड बाय 10. डिवायडेड बाय किती? 10 केलं, हे 40,000 आले. त्यानंतर तुम्ही आता हे 14 याचं डिवायडेशन करा, 14 हे रुपीज. नेट असेट म्हणजे 14 रुपये 25 पैसे. 14 रुपये 25 पैसे. अलग लक्षात? म्हणजेच नेट असेट मिळाली. आता आपल्याला काय मिळालेली आहे? नेट असेट. आता हे झाली आपली असेट मधून लायबिलिटी मायनस केली. काय केलेली आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? मायनस. आता तुम्हाला आहे की नाही यील्ड मेथड सांगितली. अगर समजा हे एवढं सांगितलेलं असेल तर एवढं सोडायचं 8 मार्कासाठी. पेपरमध्ये जे विचारलं तेवढं सोडायचं. 4th सेमला कोणतीही बॅलन्स शीट तयार करावं लागत नाही. लक्षात ठेवायचं. तर बॅलन्स शीट ह्या ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. तर आता यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स यील्ड मेथड. कोणती मेथड? यील्ड मेथड. कोणती मेथड? यील्ड मेथड मध्ये ॲव्हरेज टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर आणि गुडविल मध्ये सुद्धा टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर हे तुम्हाला दिलेलं असेल. म्हणजेच गुडविलचा आणि हा व्हॅल्युएशन यील्डचा हा पहिला फॉर्म्युला तो आहे, तो सेम आहे. तर बघा विद्यार्थी, टोटल प्रॉफिट मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवलं. टोटल प्रॉफिट कोणकोणते आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो. हे खाली दिलेल्या टोटल प्रॉफिट 51,600, 52,000 आणि त्याचे ॲडजस्टमेंटमध्ये आहेत. तर ते दाखवतो मी. 51,600 प्लस 52,000 प्लस 51,650 याला डिवायडेशन बाय 1, 2, 3 इयर्स. अगर लॉस दिलेला असेल तर तो लॉस काय करायचा? मायनस. आता सध्या लॉस दिलेला नाही आहे का? नाही आहे, मग तो मायनस करायचा नाही. अगर दिलेला असेल तर तो मायनस करायचा. यांची जी ॲडिशनल आहे ती ॲडिशनल येणार आहे तुमची 1,55,200. 1,55,250 त्याला डिवायडेशन बाय 3. त्याला डिवायडेशन बाय 3. बघा आता विद्यार्थी, इथं जागा नसल्यामुळे मी या बाजूला लिहितो. AP इज इक्वल टू यांचं डिवायडेशन केलं. डिवायडेशन केल्यावर ते येणार आहे 51,750. 51,750 51,750. तर आता याच्यामधून जनरल रिझर्व सांगितलेलं असेल तर ते मायनस करायचं. काय मायनस करायचं? जनरल रिझर्व. 20% दिलेलं आहे त्यांनी. 20% जनरल रिझर्व. तर हे मायनस करायचं. मग हे जी अमाऊंट आहे, ही जी अमाऊंट आहे याच्याच वरती काढायचं 20%. 51,750 इंटू 20%. हे काय काढायचं तुम्हाला? पर्सेंटेज. त्याच अमाऊंट वरती सांगितलं मी तुम्हाला. त्या अमाऊंट वरती काढलं तुम्ही तर ते येणार आहे 51,750 मायनस 10,350. म्हणजेच आता तुम्हाला AP. आता ह्या दोन संख्या मायनस करायच्यात. आता काय करायच्यात? त्या मायनस. काय करायच्यात त्या विद्यार्थी मित्रांनो? मायनस. बघा मग आता हा AP इज इक्वल टू मायनस केल्यानंतर ती अमाऊंट येणार 41,400. 41,000 किती? 400. या दोघांची मायनस केली, इथं लिहिलं. म्हणजे AP आलेला तुमचा 41,400. 41,000 किती आला? 400. आता 2 नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. हा 2 फॉर्म्युला एकदम मोस्ट MP आहे. उद्याच्या पेपरला येणार म्हणजे येणारच यील्ड मेथडला. पाहून घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. उद्या हे गणित तुम्ही हे गणित पूर्ण सोडवलं म्हणजे उद्याच्या पेपरला तुम्ही गणित सोडवताच. बघा आता इक्विटी शेअर्स कॅपिटल काढायचं आपल्याला. इक्विटी शेअर्स कॅपिटल ॲव्हरेज प्रॉफिट. तर ॲव्हरेज प्रॉफिट किती आलेला आपला? किती आलेला विद्यार्थी मित्रांनो? 41,400. 41,400 त्याला इक्विटी शेअर्स कॅपिटल. इक्विटी शेअर्स कॅपिटल. बघा इक्विटी शेअर्स काढले होते 40,000 होते, परंतु इक्विटी शेअर्स कॅपिटल किती? आपलं इक्विटी शेअर्स कॅपिटल तुम्हाला दिलेला 4 lakhs आहे. दिसलं का? हे बघा विद्यार्थी मित्रांनो 4 lakhs दिलेला आहे ना. म्हणजेच 4 lakhs. मग आता तुम्ही इथं दाखवा हे 4 lakhs किती? 4 lakhs. त्यानंतर इंटू किती दाखवायचे? 100. इक्विटी शेअर्स कॅपिटल.
याचं वरच्या संख्येसोबत पहिले मल्टिप्लिकेशन करा. 4 1 4 0 0 2 0 एक्स्ट्रा वाढून द्यायचे, चिपकून द्यायचे. 5 0 आहे. 1 1 1 1 1 1 1 1 झाले. त्यांचं डिवायडेशन म्हणजेच इक्विटी शेअरचं डिवायडेशन. इक्विटी बघा आता, इक्विटी शेअर्स कॅपिटल इज इक्वल टू 4 1 4, त्याला डिवायडेशन बाय किती आहे 40. म्हणजेच ESC इज इक्वल टू इक्विटी शेअर्स कॅपिटल किती आहे ना ते 10.35%. बघा इथं पर्सेंटेज आहे ना, मग पर्सेंटेजचं चिन्ह द्यायचं. कशात चिन्ह द्यावं लागते तुम्हाला, पर्सेंटेजचं चिन्ह. कशात चिन्ह, पर्सेंटेजचं. आता खाली कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्युएशन ऑफ यील्ड मेथड. आता आहे महत्वाची यील्ड मेथड. कोणती मेथड, यील्ड मेथड. तिसऱ्या नंबरला फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला. किती नंबरला, 3rd नंबरला. 3rd नंबरला तुम्ही फॉर्म्युला यूज केला म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता हा फॉर्म्युला YM इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट टू इक्विटी शेअर्स. हे शेअर्स आहेत कॅपिटल. मग आपले इक्विटी शेअर्स कॅपिटल मग किती आलेलं आपलं इक्विटी शेअर्स कॅपिटल, हे इक्विटी शेअर्स कॅपिटल आलं आपलं 10.35. रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्न किती दिलेला आहे 10. पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू किती आहे 10. आता ही कशी आली बघा विद्यार्थी, सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे सगळं शेवटी इंटरन्सी प्रॉफिट हे इथं दिलेलं आहे. रेट आहे ना, दिसला. इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट हे बघा इथं 10% आहे. दिसला का, रेट ऑफ रिटर्न आहे 10%. त्यानंतर पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू हे बघा, पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू म्हणजे शेअरची व्हॅल्यू किती होती 10 रुपये. किती होती 10 रुपये. त्या बाजूला इंटू त्या बाजूला आहे हे 10 आहे ना, त्या बाजूला आहे बघा, त्या बाजूला सगळं शेवटी खाली एकदम त्या बाजूला 10 आणि इकडे रेट ऑफ रिटर्न दिलेला आपल्याला खाली. म्हणजेच हे बघा हा रेट ऑफ रिटर्न आहे. हा रेट ऑफ रिटर्न दिलेला पर्सेंटेजमध्ये इथं. आणि पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू म्हणजे त्या 4 lakhs इंटू 10 केलं होतं ना तुम्ही, ते डिवायडेशन. आता या वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. YM इज इक्वल टू वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन केलं 103.5, त्याला डिवायडेशन 10 म्हणजेच YM इज इक्वल टू 10.35. 10 पॉईंट किती येणार 35. म्हणजेच बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे आलं तुमचं YM यील्ड मेथड 10.35. तुम्हाला गणित समजलं नाही समजलं मला कमेंट्स करा आणि सांगा विद्यार्थी मित्रांनो. तर असेटमधून लॅबिलिटी मायनस करायची, असेटमधून लॅबिलिटी मायनस करायची, नेट असेट मिळेल. नेट असेट नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कोणते काढायचे ते सांगितलं मी. टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर, हा प्रॉफिटचा एपीचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर इक्विटी शेअर्स कॅपिटल आणि त्यानंतर YM. उद्याच्या पेपरला, या पेपरला तुम्ही काय करा, फॉर्म्युले लिहा आणि अमाऊंट टाका, तरी तुम्हाला मार्क मिळतात. तर फक्त पद्धतशीर सोडा, आखणी पद्धतशीर करा विद्यार्थी मित्रांनो. आखणी पद्धतशीर करा, त्याच्यानंतर क्वेश्चन अंक लिहा आहे की. तर हे 3 फॉर्म्युले यील्ड मेथडचे आणि स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला त्याचाही स्क्रीनशॉट दिलेला आहे मी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. जय श्रीराम. नेक्स्ट लेक्चरला